मॅम ॲक्च्युली आदित्य मला म्हणत होता आपण जंगलात फिरायला जाऊयात म्हणून, पण मलाच कंटाळा आला होता म्हणून मी त्याला म्हटले की नको. ॲक्च्युली हा माझा फॉल्ट आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही अनुष्का, आई, अनुष्का हे सगळं मला वाचवण्यासाठी बोलते. खरं तर मलाच जंगलात जायचं होतं. अनुष्का म्हणाली मला शॉपिंगला जाऊया आपण, पण मी पायाला लागल्याचा बहाणा केला आणि ती शॉपिंगला जाताच मी जंगलात गेलो. आय एम सॉरी. आय रिअली व्हेरी सॉरी. अनुष्का, अच्छा, म्हणजे आत्तापासूनच तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची बाजू घ्यायला लागली आहेस? मॅम, पण मी तुमच्या मुलाला सुखरूप घरी घेऊन आली आहे ना. सो प्लीज माझ्या नवऱ्याला ओरडू नका प्लीज. घ्या. मॅम, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. बाहेर जाऊन बोलूया. चल. बाहेर सांग ना, कसली वस्तू? सांगतो. किर्लोस्कर कुटुंबामध्ये एक खुश खबर आहे. कसली खुश खबर? सांगतो, पण तू मला आधी सांग, मी तुझा कोण आहे ग? बाहेर यो काय प्रश्न आहे? आणि तू असा प्रश्न विचारूच कसा शकतोस? मी तुला जेवढं विचारलंय ना तेवढं सांग. बरं, सांगते. बा आहेस तू माझा? हा. आणि मी काय काम करतो? हाय का आता? अरे, मी तुला जेवढं विचारलंय ते सांगते बाब. हा. हे बघतो, तू किर्लोस्कर कुटुंबात डायव्हरकीचं काम करतो. बरोबर. म्हणजे मी नोकर आहे का नाही? तुला याच्या आधी किती वेळेला सांगितलं की ते आपले मालक आहेत आणि आपण त्यांचे नोकर. हा जमीन आसमानातला फरक आहे. हा कमी होणार नाही. आता अहिल्या मॅडम दरवर्षी मला राखी बांधतेत, मला भाऊ म्हणतेत. आदित्य बाबा मला मामा म्हणतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे का नाही? मग त्यांच्या मनाचा मोठेपणा सांभाळून आपण त्यांचा सन्मान करायला पाहिजे. आणि त्याच नात्याने त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी दिली. कसली? दाखवतो. ही ती जबाबदारी. बा, काय आहे याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये किर्लोस्कर कुटुंबाचा आनंद आहे. खरं तर हा आनंद किर्लोस्कर कुटुंबातच राहायला हवा, पण अहिल्या मॅडमनी भाऊ या नात्याने हा आनंद माझ्याकडे ठेवायला दिलाय. मग त्याचा सन्मान आपण करायला नको? ठेवायला पाहिजे. तेव्हा हा आनंद घेऊन तुला अहिल्या मॅडम कडे जायचंय. ठीक आहे, आलेच. काय ग, काय बोलायचं होतं? काही नाही मॅम, आदित्य आणि पारूबद्दलच बोलायचं होतं. पारू खूप गोड आहे मॅम. तिने आदित्यला खरंच खूप सांभाळून घेतलं. त्याच्या जेवणाच्या वेळा, त्याचं रुटीन, त्याचे कपडे सगळं एकटीच बघत होती. नवीन कोणी पाहिलं असतं तर त्याला वाटलं असतं की पारूच आदित्यची बायको आहे की काय. पण खरंच अशी मैत्रीण मिळायला ना भाग्य लागतं. मॅम, पण मला काय वाटतं माहितीये, आपण ना पारूला एक सरप्राईज गिफ्ट द्यायला हवं. किती समजूतदार आहे ही मुलगी. एवढं सगळं होऊन सुद्धा आदित्यवरचा विश्वास थोडा सुद्धा कमी झालेला नाही. पारूला तर मी गिफ्ट देईनच, पण आज तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. माझ्यासाठी? काय आहे? सगळं कळेल. आता तर चल सांगते.
थँक्यू सो मच. काय बरं असेल या बॉक्स मध्ये? देवी आईंनी मलाच या बॉक्स आणायला का सांगितलंय? सावित्री आत्या, सावित्री आत्या, सावित्री आत्या, सावित्री आत्या, कशा आहात तुम्ही? मला माहितीये, मला तुमची लई म्हणजे लई आठवण आली. तुम्हाला माहित आहे, तिकडे ना जंगलात आम्ही अडकलो होतो ना, तिकडे तर लई मज्जा केली. आदित्य सरांना तर लई त्रास दिलाय, मी लई छळलं आहे त्यांना. मला तर असं वाटत होतं की तिकडनं इकडे येऊच नाही, पण ते शक्य नाही ना, तिकडं राहणं. यावंच लागलं इकडं. मला तर लई मज्जा आली बघा. आत्या, अहो तुमच्याशी बोलते ना मी, लक्ष कुठं आहे तुमचं? बरं बाळा, हा बॉक्स माझ्याकडे दे आणि तू जा इथून. काय? नाही नाही, अहो देवी आईंनी मला यो बॉक्स आणायला सांगितलं आहे. आता देवी आईंच्या हातात यो बॉक्स न देता तुमच्या हातात दिला तर त्यांना कसं वाटेल? बाळा ऐक ना माझं, तू हा बॉक्स आत नेऊ नये हेच योग्य आहे तुझ्यासाठी. काय? असं का बोलताय तुम्ही? अन मी यो बॉक्स घेऊन जाऊ नये असं का वाटतंय? असं काय आहे या बॉक्स मध्ये? आत्या, आत्या, काय विचारते मी? सांगा ना, काय आहे या बॉक्स मध्ये? बाळा, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग माझं ऐक ना, दे ना तो माझ्याकडे बॉक्स. नाही म्हणलं ना. सावित्री आत्या, देवी आईने मला यो बॉक्स आणायला सांगितलं आहे ना, मग मीच घेऊन जाणार. हो, असेल काहीतरी कारण. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, देवी आईंच्या डोक्यात कितीतरी गोष्टी सुरू असतात. तसलंच काहीतरी असेल. आणि तुम्हाला हे बी माहीत आहे, माझ्या देवी आईंचा शबूत ह्यो माझ्यासाठी शेवटचा शबूत असतो. पण बाळा, या बॉक्समध्ये काय आहे हे जर तुला कळलं ना तर खूप वाईट वाटेल अगं तुला. मग आता तर मला ऐकायचंच नाही की या बॉक्स मध्ये नेमकं काय आहे ते. माझ्या देवी आईंना जे हवंय तेच घडल. पारू, परमेश्वरा, या मुलीला हे दुःख सहन करण्याची ताकद दे. अनुष्का, आई कुठे आहे? मॅम येतात. ओके. आदित्य, हा, वहिनी ना तुला एक सरप्राईज देणार आहेत आज, म्हणून आम्ही सगळे जमलो इकडे. सरप्राईज? हो. काय आहे सरप्राईज? दामिनी काकू, तुला तर माहितीच असेल ना. हो हो, नाही नाही सांगितलंय वहिनींनी कोणाला सांगायला. आणि सरप्राईज असं थोडीच सांगतात का आदित्य? अगं ब्रो, तुला तर माहिती असेल. बोल. नाही नाही माहिती. ब्रो. अरे खरंच नाही माहिती आहे. प्रिया, तुला? नाही, मला पण काहीच आयडिया नाही. हा, बाबा? अरे यार, काका, तुला तर माहिती असेल ना. नाही रे. अरे यार, तुम्ही असे का करताय सगळे? आई खूप कमी वेळा मला सरप्राईज देते, प्लीज सांगा ना. आदित्य, हा, सरप्राईज काय आहे हे नाही सांगणार मी तुला, पण हिंट देऊ शकते. हा, ठीक आहे. हे सरप्राईज घेऊन ना पारू येते, तुझी बेस्ट फ्रेंड. पारू? पारू तर आमच्या सोबत होते. एक मिनिट आदित्य दादा, मी एक काम करते, मी आईंनाच बोलून आणते. ओके, आलंच. प्लीज. आई, सगळे जमलेत, वाट बघतायत तुमची. पारू पण येते, निघायचं? आजवर पारूने वेळोवेळी तिची या कुटुंबावरची निष्ठा सिद्ध केली आहे. पारूवर शंका घेणं म्हणजे एखाद्या निष्पाप लेकरावर शंका घेण्यासारखं आहे. आज पारूची परीक्षा आहे, पण तरीही माझं मन मला का खातंय? ही पारूसोबत
हे योग्य करतेय का? आई कुठे हरवलाय? काही प्रॉब्लेम आहे का? इथे प्रश्न आदित्यच्या आयुष्याचा आहे आणि जिथे आदित्यचा विषय येतो तिथे मी कुठल्याही शंकेला जागा नाही ठेवू शकत. मला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावावाच लागेल. चल आलेच. या. काय तरी काय काय नाही वहिनीने काय कळेल तुला? वहिनी आल्या. आ आई आई हे काय आहे नेमकं सगळं? कळेल, सगळं कळेल. दामिनी काकू म्हणत होती की पारू हे सरप्राईज घेऊन येणार आहे, पण पारू तर आमच्या सोबत होती. मग तिने कधी केलं तुझ्यासोबत हे सगळं प्लॅन? ये 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 पारू ये. आता वहिनींच्या दिशेने येणारं प्रत्येक पाऊल तुला किर्लोस्कर घरातून बाहेर घेऊन जाणार. आज तर मज्जा येणार. आज वहिनी तुझं तोंड काळं करणार आणि किर्लोस्कर घरातनं तू कायमसाठी बाहेर जाणार. मज्जा येणार. आई सांग ना. सगळं कळेल म्हटलं ना. देवी आई, ये पारू. अनुष्का, पारूकडून तो बॉक्स घे आणि उघड. नाही पारू, तूच तो बॉक्स उघड. देवी आई, यात कसलं तरी लकोटा आहे. वाच तो. मी काय मी इथे पारू तुझंच नाव आहे ना? तुलाच सांगितलंय ना वाचायला. मग नाटकं कशाला करतेस? वाच ना गप. दामिनी, कसली भोळी आहे ही पारू. तिला माहीतच नाहीये की तू लखोटा नाहीये. पत्रिका वाचताना जर पारूचा चेहरा पडला तर मी स्वतः तिच्या हाताला धरून तिला घरातनं बाहेर काढेन. आता मी जिंकणार. या पारूच्या डोळ्यातून फक्त एक थेंब पडावा खाली, मग मज्जा येणार. देवी आई, ही कसली परीक्षा घेत आहे माझी? तुम्ही आजवर ओळखलं नाहीत का मला? मला माहित आहे हे करण्यामागचा तुमचा हेतू काय आहे ते. पण मी आहे तर तुमचीच पारू. तुम्हाला नाराज नाही करणार. पारू, वाचता येतं ना तुला? वाच. वाचते. श्री गणेशाय नमः. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. श्री कृपेवरून आमचे येथे आमचे चिरंजीव आदित्य, सौभाग्यवती अहिल्या देवी व श्रीकांत किर्लोस्कर मेन्शन पवई मुंबई यांचे ज्येष्ठ चिरंजीव
आणि ची सौका अनुष्का, सौभाग्यवती सुमती देवी व श्री विनायक प्रेस्टीज हाईड अंधेरी यांची सुकन्या. यांचा शुभविवाह. विवाह हे एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं, एक जाणीव, एक नव्याने जुळणारी रेशीमगाठ. हे एक स्वप्न, दोन जीवांचं, एक हुरहुर, दोन मनांची. अशा शुभ कार्यासाठी ईश्वरी कृपेबरोबरच आपल्या आशीर्वादाची फुलेही हवीतच. यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय. छान वाचलंस. पारू आता जा आणि आराम कर. तूही थकली असशील ना. देवी आई, आता आराम कशा पायी करायचा? आता तर तयारी करायला पाहिजे ना. हो, आज एवढी आनंदाची बातमी समजलीये. किर्लोस्कर कुटुंबात एवढा आनंदाचा दिवस आहे. आदित्य सर आणि अनुष्का मॅडमच्या लग्नाची पत्रिका छापून आली आहे. हो, मग आज घरी गेल्यावर काहीतरी गोडाधोडाचं बनवायला पाहिजे ना. या मुलीला खरंच इतका आनंद झालाय का ही नाटक करते? सावित्री. हो. झालं समाधान? पण वहिनी, मी तर दामिनी, मी तुला 1000 वेळा सांगितलंय की पारूवर उगाच संशय घेऊ नकोस. पण तुला अक्कल येतच नाही ना. तू तिचं तोंड काळं करायला निघाली होतीस ना. तिची परीक्षा पण घेतली गेली आणि त्यात ती पासही झाली. तिने तिचा खरेपणा सिद्ध करून दाखवलाय. आणि तिच्यावर खोटे आरोप करणाऱ्या तुला आता शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा? पण वहिनी, मी काय केलंय? सावित्री, हा मॅडम. अबीर घेऊन ये. हो. कशाला? मी माझं चुकलं. माझं चुकलं वहिनी. सोडून दे ना. है ना? लोकांवर खोटे आरोप करताना, त्यांच्या इज्जतीचे धिंडवडे काढताना तुला मजा येते ना. आता तुझं तोंड काळं झाल्यावर तुला कळेल की तोंड काळं केलं लोकांचं की कसं वाटतं. दामिनी, तोंड काळं करून घे. वहिनी, माझं अख्खं तोंड काळं करायच्या आधी मीच एक बोट लावून घेते वहिनींच्या समाधानासाठी. वहिनी, तोंड काळं केलं, मला खूप वाईट वाटतंय. माझं तोंड काळं झालं. ह्या एका टिपक्यानी काय नाही होणार आहे. सावित्री, तू दामिनीचं तोंड काळं कर. वहिनी, ऐका ना. नको, ह्याची काहीच गरज नाहीये वहिनी. सावित्री, वहिनी, बरं गेलं तुम्ही हिला शिक्षा केलीत ते. अनेक वेळा सांगून पण सुधारली नाही.
आजपासून पुढचे 8 दिवस दामिनीचं तोंड काळच राहील.